नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघणार आहे 10वी इयत्ता 10वी साठी आपण आता थोडे दिवस झालं बोर्ड एक्झाम साठी इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत ते आपण आज बघतोय। आज आपण जो लेसन बघणार आहे तो आहे दोन चलातील रेषीय समीकरणे 10वी साठी आहे आणि मराठी मीडियमच्या मुलांसाठी हा जो आजचा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी आहे। तर त्याआधी तुम्ही बघा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा। तर आज आपण बघणार आहे 2 मार्क्सचे क्वेश्चन। या आधीचा जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये 1 मार्क्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी टाकलेले आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकता डिस्क्रिप्शन मध्ये। आज आता बघतोय आपण 2 मार्क्सचे क्वेश्चन्स। तर आता फर्स्ट जो क्वेश्चन दिलाय तर काय दिलंय बघा, निश्चयकाची किंमत काढा। आता हा जो आहे तो निश्चयक दिलेला आहे त्यांनी, डिटर्मिनंट फॉर्म म्हणतात त्याला, आणि त्या डिटर्मिनंट फॉर्म मधलं जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला काढायची आहे। तर ती काढताना पहिल्यांदा काय करायला लागतं बघा, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करायला लागतो। म्हणजे 3 गुणिले 4 पहिल्या ब्रॅकेट मध्ये घ्यायचं, वजा इनटू ब्रॅकेट वजा 1 गुणिले 1। तर आता इथे बघा 3 चौक 12 झालेले आहेत। 1 गुणिले 1 म्हणजे एकच असतं, पण वजा 1 येणार आहे आणि हे बाहेरचं वजा 1 आणि इथलं 1 म्हणजे हे मधलं चिन्ह काय होणार आहे तुमचं अधिक होणार आहे। म्हणजे या जे निश्चयकाची किंमत असणार आहे ती किती असणार आहे तुमची 13 ही किंमत असणार आहे। पुढचा प्रश्न काय दिले बघा, समीकरण y अधिक 2x बरोबर 19। आता समीकरण जर बघितलं तर आपला जो काय म्हणतात स्टँडर्ड फॉर्म असतो तो काय असतो, ax प्लस by इज इक्वल्स टू c हा फॉर्म असतो। पण इथं देताना बघा y अधिक 2x बरोबर 19 म्हणजेच आपल्याला काय करायला लागतील, टर्म एक्सचेंज करायला लागतील किंवा बदल करायला लागतील। म्हणजे येताना काय येईल आपलं 2x अधिक y बरोबर 19 हे येणार आहे। दुसरी जी इक्वेशन आहे ते काय दिले बघा, समीकरण 2x वजा 3y बरोबर वजा 3 दिलेलं आहे। साठी d ची किंमत काढा। आता हे दुसरं समीकरण पण आपण लिहून घेऊया, म्हणजे 2x वजा 3y बरोबर काय असणार आहे तर वजा 3। हे जर समीकरण आपण लिहिलं तर a1x प्लस b1y इज इक्वल्स टू c1 आणि a2x प्लस b2y इज इक्वल्स टू c2। म्हणजे a1 ची किंमत किती असणार आहे 2, b1 ची किती असणार आहे काहीच नसतं त्यावेळेला किती असती 1 असती। इथं a2 म्हणजेच 2 आहे आणि b2 म्हणजेच काय असतं वजा 3 आहे। मग आता जेव्हा डिटर्मिनंट म्हणजे d हा निश्चय काढायचा असतो त्यावेळेला आपण काय घेतो तर d डिटर्मिनंट काय येणार आहे बघा, आपला a1 ची व्हॅल्यू किती आहे 2, इथली 1, इथली 2 आणि इथली वजा 3। ज्यावेळेला आपण चिन्ह जे नंबर्स लिहितो ते नंबर्स लिहिताना आपल्याला काय करायचंय विथ साइन म्हणजे चिन्हासहित आपल्याला तिथं लिहायचंय। तर आता इथं गुणाकार केला तर इथं बघा ह्या दोघांचा गुणाकार येईल, म्हणजे 2 गुणिले वजा 3 वजा कंसात 1 गुणिले 2, 3 दोन्ही 6 म्हणजे वजा 6 आलेले आहेत आणि इथं बे की बे आणि मध्ये चिन्ह वजा होतं त्यामुळे वजा आलेले आहे। तर बघा वजा 6 आणि वजा 2, वजा वजा काय होतं अधिक होतं आणि येणाऱ्या संख्येला चिन्ह काय असतं अधिक असतं। म्हणजे ह्याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे वजा 8 हे उत्तर असणार आहे। तसंच पुढचा प्रश्न जो आहे तो समीकरण 2x वजा y बरोबर 2 मध्ये x बरोबर 3 असेल तर y बरोबर किती काढा। म्हणजे समीकरण दिलेलं आहे तुम्हाला 2x वजा y बरोबर 2 आणि x ची किंमत पण दिलेली आहे तुम्हाला, किती दिलेली आहे तर 3 दिलेली आहे आणि y ची किंमत आपल्याला काय करायचे काढायचे। म्हणजे पहिला समीकरण जर लिहून घेतलं तर काय येईल बघा, 2x वजा y बरोबर 2, x ची किंमत किती आहे आपली 3 आहे, जिथे x आहे तिथे ती किंमत आपल्याला टाकायची आहे। म्हणजे 2x म्हणजे 2 गुणिले 3 असंही लिहू शकतो किंवा 2 कंसात 3 असंही लिहू शकतो, वजा y बरोबर 2, 3 दोन्ही 6 आलेले आहेत, हे वजा y बरोबर 2 म्हणजेच वजा y बरोबर 2 हे अधिक 6 होते, इक्वल साइनचे तिकडे गेल्यावर वजा 6 झालेले आहेत, म्हणजे वजा y बरोबर वजा 4। दोन्ही साइडला वजा चिन्ह होते त्यामुळे ते कॅन्सल होतील आणि राहिले फक्त काय y बरोबर 4 राहतील। पुढचं गणित बघा, जर 2 वजा 5 ही 2x वजा ky बरोबर 14 या समीकरणाची उकल असेल तर k बरोबर काढा। आता समीकरण दिलेले आहे, समीकरणाची उकल दिलेली आहे आणि समीकरणात असणारा k आहे तो आपल्याला काय करायचंय काढायचंय। तर तो कसा काढणार, समीकरणाची उकल म्हणजे ही जी किंमत असते ती x ची असती आणि दुसरी किंमत असते ती काय असती y ची। म्हणजे पहिली जी टर्म असती म्हणजे पहिला जो नंबर असतो तो काय असतो x ची किमतीचा असतो आणि दुसरा असतो तो काय असतो y च्या किमतीचा असतो। तर आता आपल्याला काय करायचंय, समीकरण लिहून घेतलं आपण 2x वजा ky बरोबर 14
x ची किंमत किती आहे आपली 2 आहे म्हणून तिथं 2 टाकलेले आहेत. k गुणिले y ची किंमत किती आहे आपली -5 आहे म्हणून ते टाकलेले आहेत. इथं आले 14. बेदोनी 4 आलेले आहेत. गुणिले गुणिले आणि दोघांचं चिन्ह वजा असल्यामुळं गुणाकारात काय होतं, दोघांचं चिन्ह वजा असेल तर आन्सरला चिन्ह काय असतं, बेरीजेचं असतं. म्हणजे इथं किती आले 5k बरोबर 14 आलेले आहेत. म्हणजे 5k बरोबर बघा 14 वजा 4 आलेले आहेत. म्हणजे 5k बरोबर किती आलेले आहेत 10. म्हणून k बरोबर 10/5 म्हणून k बरोबर किती आलेले आहेत, आपलं उत्तर 2 हे उत्तर आलेलं आहे. 5वा प्रश्न बघतोय आपण आता. बघा इथं काय सांगितलेलं आहे, एक कोन आणि त्याचा कोटिकोन यांच्या मापातील फरक 10 अंश असल्यास मोठ्या कोनाचे माप किती. तर बघा आता कोटिकोन म्हणजे काय बघा. पहिल्यांदा कोटिकोन म्हणजे असे दोन कोन ज्यांची बेरीज 90 अंश येते. ज्या कोनांची बेरीज कोनांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते त्याला कोटिकोन असे म्हणतात. तर आता पहिल्यांदा जी कंडिशन दिलेली आहे ती काय दिलेली आहे, त्यांनी कोटिकोनाची दिलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा घेताना आपल्याला ते कोन घ्यायचे आहेत. म्हणजे मोठा कोन जो आहे तो काय घेणार आहे आपण x घेतला आणि छोटा कोन आहे तो किती घेतलेला आहे आपण, तर y अंश घेतलेला आहे. तर पहिल्यांदा जी अट दिलेली आहे, पहिली अट काय असणार आहे आपली कोटिकोनाची अट आहे. त्याच्यामुळे पहिली कंडिशन काय असणार आहे, x अधिक y बरोबर किती असणार आहे 90 अंश असणार आहे. आणि दुसरी अट त्यांनी काय सांगितली आहे की मोठ्या कोनातून छोटा कोन वजा केल्यास, म्हणजे फरक म्हणजेच काय असतं तर वजाबाकी असते. वजा केल्यास तर आपल्याला किती मिळतं 10 डिग्री मिळतं. म्हणजेच x वजा y बरोबर किती दिलेले 10 अंश. हे पहिलं समीकरण आहे. हे दुसरं समीकरण आहे. तर आपल्याला काय काढायचंय, मोठ्या कोनाचे माप काढायचे. मोठ्या कोनाचे माप काय आहे आपलं x आहे. तर ते x ची आपल्याला किंमत काय करायची काढायची. तर बघा पहिल्यांदा काय करायला लागेल, तर पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण दिलेले आहे. तर 1 व 2 ची बेरीज करू. म्हणजेच काय होईल बघा, x अधिक y बरोबर 90 आणि दुसरा येते x वजा y बरोबर 10 डिग्री. म्हणजेच काय होईल, जर बेरीज केली तर x अधिक x 2x येतील. इथं अधिक y होते, इथं वजा y होते, ते कॅन्सल झालेले आहे. राहिलेले फक्त किती आहेत आपले, तर 100. म्हणजेच x बरोबर 100. हा 2 गुणाकारात होता, तो इकडे आल्यानंतर काय झालेला आहे भागाकारात गेलाय. म्हणजे x बरोबर किती झालेले 50 अंश आलेलं आहे. तुम्ही टॅली करायसाठी काय करू शकता बघा, 50 हे जर ह्या किमतीत ठेवले तर 90 वजा 50 म्हणजे किती आलेले आहे आपले 40 येतात. आणि जो आपल्याला गणित सांगितलेलं आहे की दोघांच्यातला फरक हा किती 10 डिग्रीचा आहे. म्हणजे 50 वजा 40 म्हणजे किती येतं उत्तर 10 येतं. म्हणजे आपण हे सोडवलेलं गणित काय आहे बरोबर आहे. त्याच पद्धतीने आता पुढचं गणित जे दिलेलं आहे त्यांनी, ते बघा गणित कुठलं आहे, तर 52x अधिक 65y बरोबर 183 आणि 65x अधिक 52y बरोबर 168 असेल तर x अधिक y ची किंमत तुम्हाला काढायची आहे. तर बघा मी आधी पण सांगितलं होतं की पहिल्या समीकरणातले x ची व्हॅल्यू जर y ला दुसऱ्या समीकरणात जात असेल आणि पहिल्या समीकरणातली y ची व्हॅल्यू दुसऱ्या समीकरणात x ला जात असेल, म्हणजे इथं 52 होतं ते 52 इथं आलेलं आहे, हे 65 होते ते इकडे आलेलं आहे, म्हणजे तिरकं आलेलं आहे. अशा वेळेला काय करायचं, जेव्हा x अधिक y ची किंमत काढायची असते त्यावेळेला डायरेक्टली ह्याला समीकरण 1 ह्याला समीकरण 2 दिलं तर 1 व 2 ची काय करायची बेरीज करायची. म्हणजेच बघा 52x अधिक 65y बरोबर 183. इथं आलेले 65x अधिक 52y बरोबर 168. बेरीज केल्यामुळे काय होईल बघा, इथं 8 आणि 3 11 ह्याच्याला 1 आलेले आहेत, 7 आणि हे 15 ह्याच्याला 1 351 इथं आलेले आहेत. हे y ऍज इट इज तसेच ठेवून घ्यायचे. इथं 7 आलेले आहेत, 5 आणि 6 किती आलेले आहेत 11 आलेले आहेत, प्लस x आलेले आहेत 5 आणि 2 7 आणि हे परत किती आलेले आहेत 117. x अधिक 117y बरोबर 351 आलेले आहेत. आपण टॅली करूया. आता इथं युनिट प्लेसला 1 आहे, 7चं युनिट प्लेस किती असतं 3 असतं, म्हणून मी 117 ला 3 न गुणलं तर किती आलं 21. 3 एके 3 2 11 3 एके 3 आणि 3 एके 3 4 5 झाले इथं आणि 3 एके 3 म्हणजे 351 येतं. म्हणून या समीकरणाला आपण काय करू शकतो, तर 117 ने गुणू. म्हणजेच काय होईल बघा, x अधिक y बरोबर किती येणार होतं आपलं 3 आलं होतं, म्हणून 3 हे आपलं काय आलेलं आहे फायनल उत्तर आलेलं आहे.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ इथंच संपलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि यानंतरचे जे एक्झाम्पल्स येणार आहेत ते 3 मार्क्सचे येणार आहेत आणि ते व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.